UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। येत्या 15 दिवसांमध्ये आचारसंहिता लागणार। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजनांसह भरत गोगावलेंचा दावा। महाविकास आघाडीसह महायुतीमध्ये जागा वाटपावरून हालचाली सुरू। महायुतीमध्ये जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी अजित पवार गटाचा प्रयत्न। विद्यमान जागा व्यतिरिक्त जागांसाठी चाचपणी। योजना लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याच्या देवगिरीवरील बैठकीत सूचना। मुंबईतील 36 जागांवर लवकरच तोडगा काढण्यावर महाविकास आघाडीची खलबतं। मुंबईतील 6 ते 7 जागांवर तिढा। मेरिटनुसार जागावाटप बैठकीत चर्चा झाल्याची माहिती। एक देश एक निवडणूक प्रस्तावाला मोदी सरकारची मान्यता। येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये याबाबत विधेयक सादर करणार। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती। हिंमत नसल्यानं सरकार निवडणुका लांबवत आहे। वन नेशन वन इलेक्शन सध्या जोक बनलाय। आदित्य ठाकरेंची सडकून टीका। एक देश एक निवडणूक हे सर्व ठीक, मात्र आधी महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुका घ्या। त्याचा संबंध थेट सामान्य माणसांच्या प्रश्नांसोबत असतो। राज ठाकरे यांची ट्विट करत सरकारकडे मागणी। प्रगत महाराष्ट्रामध्ये भविष्यात महिलेला मुख्यमंत्रीपद मिळावं। रश्मी ठाकरे आणि सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदासाठी सक्षम। काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचं वक्तव्य। रश्मी ठाकरेंनी राजकारणामध्ये कधीही रस घेतला नाही, कारण नसताना त्यांचं नाव घेणं योग्य नाही। महिला मुख्यमंत्री पदाच्या प्रश्नावर ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर यांचं वक्तव्य। महाविकास आघाडीमध्ये सध्या 11 मुख्यमंत्री फिरतायत, मात्र काही झालं तरी सुळेंनाच मुख्यमंत्री करण्याची पवारांची जिद्द। चंद्रशेखर बावनकुळेंचा पवारांना टोला। मुख्यमंत्री पदासाठी भाजपच्या मनातील चेहरा देवेंद्र फडणवीसच। बावनकुळे यांच्याकडून देखील महाजनांच्या वक्तव्याचं समर्थन। मीच कॅप्टन असं म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना भाजपनं आता डिसमिस केलाय। मुख्यमंत्री पदाबाबत महाजन आणि बावनकुळेंच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांचा खोचक टोला। केवळ महिला मुख्यमंत्री होऊन प्रश्न सुटणार नाहीत, अजित पवारच मुख्यमंत्री झाले पाहिजेत, रुपाली चाकणकरांची मागणी। मागाठाणेनंतर भांडूपमध्ये देखील अमित ठाकरेंच्या समर्थनात मनसैनिकांची बॅनरबाजी। अमित ठाकरे आमदार हवे, बॅनरमधून समर्थकांची मागणी। राहुल गांधींची जीभ छाटू नका, जिभेला चटके द्या। आमदार संजय गायकवाड यांच्यानंतर भाजप खासदार अनिल बोंडे यांचं वादग्रस्त वक्तव्य। बोंडेंविरोधात गुन्हा दाखल। राहुल गांधींनी ओबीसी आणि अनुसूचित जातींच्या मनामध्ये भीती निर्माण केली। माझ्यापेक्षा राहुल गांधींवर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, अनिल बोंडे आक्रमक। राहुल गांधींवर वक्तव्य करण्याची अनिल बोंडेंची लायकी नाही। वाचाळवीरांना विरोधात काँग्रेस उद्या राज्यभरात आंदोलन करणार। बोंडेंनी केलेल्या वक्तव्यावरून पटोले आक्रमक। राहुल गांधींनी चैत्यभूमीवर जाऊन माफी मागावी। राहुल गांधींनी माफी मागितल्यास मी माझे शब्द मागे घेतो, आमदार संजय गायकवाड यांचं आवाहन। आमच्या मागण्यांची अंमलबजावणी झालीच पाहिजे। मागण्या मान्य झाल्या नाहीत तर सर्वांचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करणार, मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा। एका वर्षाच्या आंदोलनातून कुणाचं राजकीय करिअर उद्ध्वस्त होत नाही, भाजप नेते प्रवीण दरेकरांचं जरांगेंना उत्तर। नवी मुंबईच्या महापे MIDCमधील राज्यातील पहिला सेमीकंडक्टर प्रकल्पाचं उद्घाटन। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती। प्रकल्पामुळे 12,000 कोटींची गुंतवणूक। जम्मू काश्मीरमध्ये 5 वाजेपर्यंत 58.19% मतदान। किश्तवाडमध्ये सर्वाधिक 77.23%, तर पुलवामात सर्वात कमी 43.87% मतदान। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।